आज मी तुम्हाला प्रेममध्ये निर्माण होणारे दोष याविषयी संपूर्ण माहिती करून देणार आहे. तर गाडीच्या प्रेममध्ये कोणकोणते दोष निर्माण होतात, तर गाडीच्या लिप स्प्रिंगमधील वाटीची संख्या वाढवून गाडी चालवणे, रफ रोडवर पणापेक्षा जास्त हवा भरून गाडी चालवणे, एखाद्या व्हील उंचवट्यावरून जोरात नेणे किंवा वळणावर किंवा धडक मारणे, किंवा गाडीमध्ये परवान्यापेक्षा जास्त लोड चालवून कच्च्या रस्त्यावर बेजबाबदारपणे गाडी चालवणे, या कारणामुळे फ्रेममध्ये दोष निर्माण होतात. तर त्यामध्ये कोणकोणते दोष निर्माण होतात, तर एक आहे लूज रिवेट, प्रमाणापेक्षा जास्त लोड घालून वाटेल तशी गाडी चाललेल्या फ्रेमची रिवेट काय होतात, लूज होतात. जसे लूज रिवेट बदलावे. त्यानंतर क्रँक होणे, फ्रेमला मार बसणे, या कारणामुळे फ्रेम एखाद्या ठिकाणी काय होते, क्रँक होऊ शकते. ज्या वेळी क्रँक भागावर व्ही अक्षरात जम्पर मारून वेल्डिंग करावे. परवान्यापेक्षा जास्त मोठा क्रँक असेल तर फ्रेमचा भाग तुटला असेल तर त्यावर आवश्यक आकाराचा प्लेटचा तुकडा वेल्ड करावा. त्यानंतर आहे अलाइनमेंट बिघडणे. एखाद्या वेळी ॲक्सिडेंटमुळे फ्रेमवर जोराचा धक्का बसल्यास ती वाकडी होते. त्यावेळी जर गाडी तशीच चालण्याचा प्रयत्न केला तर गाडी एका बाजूस ओढली जाते, किंवा गाडी उलटण्याचा धोका संभवतो. यासाठी प्लम बॉब अथवा स्प्रिट लेवलच्या सहाय्याने फ्रेमची अलाइनमेंट चेक करावी. स्प्रिटच्या लेवलच्या सहाय्याने अलाइनमेंट चेक करून घ्यायची आहे. फ्रेमची अलाइनमेंट तपासण्यापूर्वी फ्रेमच्या प्राथमिक तपासणीमध्ये फ्रेम ही खराब होणे, फ्रेमचे भाग ढिले होणे व क्रँक अथवा बेंड होणे, पिळवटणे, रिवेट किंवा नट बोल्ट ढिले होणे इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक तपासाव्या. तर अशा प्रकारे मी तुम्हाला फ्रेममध्ये निर्माण होणारे दोष व त्याचे उपाय याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून दिलेली आहे. धन्यवाद.